जनता की बात, जनता के साथ। आडगाव पोलीस ठाणे येथे दिनांक 6/11/2025 रोजी सुषमा शेषराज निर्वाण वय 52 राहणार मुक्साजी नगर दिगोरी जिल्हा नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा सौरभ यांचा साखरपुडा असल्याने त्यांचे पती व दोन्ही मुले नाशिक येथे आले होते। मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी नागपूरहून नाशिक येथील स्वामीनारायण हॉल तपोवन पंचवटी नाशिक येथे आले होते। दरम्यान नवरी मुलीला घालण्याकरता वापरत असलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असे 1:30 वाजेच्या सुमारास साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना पर्स चोरीला गेली। दरम्यान आजूबाजू हॉलमध्ये परिसरात शोध घेतला परंतु पर्स मिळून आली नाही, त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर पर्समधून एक 45 ग्रॅम वजनाचे सोन्याची काळेमणी असलेली पोत, 40 ग्रॅम वजनाची सोन्याच्या चपला कंठी हार, 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले, 15 ग्रॅम वजनाची सोन्याची वेल, कानातले झुमके, 1 ग्रॅम वजनाची आर्टिफिशियल पोत, 25,000 रोख रक्कम, रिअल कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल चोरीस गेला आहे। दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। माझं मुलाचं लग्न होतं 7 नोव्हेंबरचं, तर आम्ही नागपूरवरून 5 तारखेला निघालो रात्रीला आणि सकाळी 7:30ला नाशिकला पोहोचलो। नाशिकवरून रेल्वे स्टेशनवरून आम्ही स्वामीनारायण व्यंकटेश हॉल पंचवटी रोड नाशिक येथे आम्ही बाय सिटी बसनी पोहोचल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे केला। त्याच्यानंतर माझ्या मुलाच्या म्हणजे साखरपुड्याचा एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमासाठी आम्ही तयार झालो। तेव्हा नवऱ्या मुलीला द्यायचे सगळे दागिने म्हणजे माझ्या पर्समध्ये होते आणि ती पर्स मी 1 मिनिटासाठी म्हणजे सोबतच होती माझ्या, पण 1 मिनिटासाठी मी दुसऱ्याकडे दिली आणि तेवढ्यातच कोणीतरी चोरट्याने येऊन माझी ती पर्स लंपास केली। पण नाशिक पोलीस स्टेशन, आडगाव पोलीस स्टेशन यांनी खूप महत्त्वाची कामगिरी केलेली आहे आणि माझे सर्व दागिने मला 15 दिवसातच का होईना पण परत आणून दिलेले आहे। तर नाशिक आडगाव पोलीस स्टेशन त्यांचं खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही खूप छान काम केलं, म्हणजे मी असं आयुष्यभर विसरणार नाही सर। मध्य प्रदेशमधले आरोपी आहे ते MP मधले, त्यांना म्हणजे सरांनी 3-4 दिवसात तिथे मुक्काम करून सगळं शोध केलेलं आहे आणि ते सर्व दागिने परत आणून दिलेले आहेत आणि पोलीस आयुक्त सरांच्या खूप खूप आभारी आहे मी। परत एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर। जनता की बात, जनता के साथ।